राजू आणि केवल अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर आतिश भोईर. आतिश भोईर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू पडला जातोय. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र आपण बघू शकताय चेंडू मात्र सिली मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. चेंडूला शतरक्षक फील्ड करण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः यष्टी रक्षक चेंडू पर्यंत आला होता पियुष. मात्र चेंडू मात्र त्यांना काही सापडला नाही. तोपर्यंत एक धाव पडून पूर्ण केली गेली. या एकने स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन केले. फलंदाज राजू याने यावेळेस केवळ येतो स्ट्रायकरकडे. दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आतिश. राईट आर्म ऑर्थ विकेटने यावेळेस मात्र चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय केवलच्या बॅट मधनं षटकार. षटकार आलाय. आत्मविश्वास वाढेल फलंदाज केवल याचा. या षटकारनिशी तिसरा चेंडू यावेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच केलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. स्वतः पियुष यष्टीरक्षक चेंडू पर्यंत जातोय आणि चांगला झेल तो कॅरी करतोय आणि समाप्त होतोय. पहिला गडी बाद होतोय मिस्टर केवल याच्या रूपाने. पहिला आदर बसला जातोय. जय महाकाल मालजीपाडा. दीपू एक हार्ड हिटर बॅटर बघायला मिळतोय जय महाकाल मालजीपाडा या संघाचा. नक्कीच संघाला देखील अपेक्षा आहेत. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या इम्पॉर्टंट मॅच मध्ये कसा चांगला प्रयत्न होईल याकडे देखील दीपू याचं देखील लक्ष असेल. चांगला खेळ करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. वन डाऊन मध्ये त्याला मात्र प्राचान्य देण्यात आलंय. अगदी पंचांकडून तो गार्ड घेतोय. त्याच्या माहितीसाठी शेवटचे या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत पहिल्या षटकातील. यावेळेस मात्र आल्याला मात्र स्लॉग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र गडी बाद होतोय. झेलच्या स्वरूपात मिस्टर दीपू याचा खेळ समाप्त झालाय. तर दीपू सारखा एक अष्टपैलू खेळाडू बाद झालाय. हॅट्रिक वर आलाय गोलंदाज आतिश. तर आता मात्र 6वा हॅट्रिक वर येते हा गोलंदाज आजच्या दिवसातील. मात्र हॅट्रिक अजूनपर्यंत झाली नाही. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय राम किणी साहेबांना त्यांनी मंचावर बसायचं आहे. नवीन फलंदाज आदेश येतोय. आदेशकडनं भरपूर अपेक्षा आहेत संघाला. त्याने अशा मॅचेस भरपूर मालजीपाडा संघाला जिंकून दिल्यात. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय मालजीपाडा संघ. 7 धावांवर 2 गडी बाद झालेत आणि त्याला मात्र मधल्या फळीमध्ये आणण्यात आलंय आदेश पाटील याला. हॅट्रिक वाला हॅट्रिक चेंडू
आतिश ओ याला मध्ये सन्मानपूर्वक चेंडूला केले जातंय. शतरक चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न झाला होता. इथे मात्र 2 धावा थोडीशी चुकी सचिन भोईर मार्फत बघायला मिळते आणि 1 धावेचे रूपांतर डबल मध्ये केले जाते. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावर. 2 गडी बाद 9 अशी सुरुवात बघायला मिळते जय महाकाल मालजीपाडा या संघाची. मात्र बॅटची एज आणि पियुष यष्टीरक्षक इतका हातामध्ये झेल पकडतोय आणि समाप्त होतोय आदेश पाटील याचा खेळ. गडी बाद. रामकिणी तसेच गावडे काकांचं आगमन झालंय. आपण त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत या श्रद्धांजली चषकामध्ये. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रण दिलं जाईल. थोडंफार अडचणीमध्ये सापडलाय जय महाकाल मालजीपाडा संघ. मधून या अडचणीमधून कशा प्रकारे मात्र बाहेर निघण्यासाठी एक जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल, भागीदारी करावी लागेल या विकेटसाठी. जास्तीत जास्त आपण बघू शकता या जास्तीत जास्त धावा या धावफलकावर लावण्याचा प्रयत्न असेल. कारण पांजू संघ हा असा संघ आहे जो की चांगला संघ आपल्याला बघायला मिळतोय. त्यांच्याकडे देखील मोठमोठे असे स्टार्कर्स या संघामध्ये आहेत. रवींद्र येतोय नंबर 2 चा गोलंदाज. स्ट्राईकवर फलंदाज राजू आहे. ओ याला मात्र अगदी इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कव्हर फ्लॅप पकडलाय झेल आणि संपलाय राजू जाधव याचा खेळ. गॉन. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे सचिन भोईर याने हा मात्र झेल पकडलाय. चांगला झेल पकडलाय सचिन भोईर मार्फत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. जय येतोय. सध्या नाजूक स्थितीमध्ये बघायला मिळतोय जय महाकाल मालजीपाडा हा संघ. आतापर्यंत गडी बाद झालेत. 4 गडी बाद झालेत. कुठे ना कुठे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यामध्ये आपण बघू शकता या विकेट जात आहेत. एकही खेळाडू मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळत नाहीये आणि त्याच्यामुळे विकेट जात आहेत. पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 3 गडी बाद झालेत आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज रवींद्र याला. ओ याला मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. अगदी इम्प्रोवाइज गोलंदाजी केली जाते. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. रवींद्र तिसरा चेंडू राईट ओव्हर द विकेटने. फलंदाज जय. फुल टफ डिलिव्हरी. यावेळेस मात्र आ बैल मार असा मात्र संदेश देणारा चेंडू बघायला मिळतोय आणि यावेळेस बघा ओव्हरच्या स्वरूपात धावा येतील का तर नाही. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 11 धावा. 11 धावा गडी बाद झाले ते म्हणजे 4. जय महाकाल मालजीपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना. चौथा चेंडू रवींद्रचा जय साठी. ओ याला मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळबद्दल क्षेत्ररक्षक दूरवरून आले होते. चांगला प्रयत्न केला होता. अगदी चेंडू त्यांच्या हाताला ब्रश होऊन निघून जातोय. वाईडिश लॉंग ऑफला सीमा रेषा पार. चौकार. तर या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे 15 या आकड्यावर. 15 धावा. आता धावसंख्या थोडीशी एज चालली आहे मालजीपाडा संघासाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्षेत्र निवडले
बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला सीमा रेषा पार येतोय षटकार. काय कमालीची फलंदाजी केली जातोय. जयच्या बॅट मधनं येतोय षटकार. या षटकाराची जय आतापर्यंत बॅटिंग करतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 12 धाव संख्येवर खेळतोय. अगदी रिप्ले मध्ये आपण बघितलं होतं काय अप्रतिम फटका खेळला होता. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि या धावसंख्या आहे ती म्हणजे 21 धावा. चांगली आता मात्र भागीदारी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज जय. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. 2 मोठे फटके बघायला मिळत आहेत जयच्या बॅट मधनं. अजून एक येईल का? हो, या मात्र अगदी कव्हरला भेदलंय. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत जातोय, अडला जातोय. तोपर्यंत एक धाव पण पुढे, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव देखील पळून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. या 3 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ती म्हणजे 24च्या आकड्यावर. 12च्या सरफरने 2 षटकं समापली आहेत. 2 षटकामध्ये किती धावा येतील, काय होईल, काय घडेल? तर पियुष येतोय नंबर 3चं षटक घेऊन. ते वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय मिस्टर पियुष भोईर. धावसंख्या 24. 12च्या सरफरने आतापर्यंत चालतोय तो म्हणजे जय महाकाल मालजीपाडा संघ. जय आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. शेवटपर्यंत जय जर हा क्रीजवर राहिला तर नक्कीच धावसंख्या 50च्या पलीकडे आपल्याला बघायला मिळेल. ओ, यावेळेस मात्र दूरवरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता फलंदाज जय मार्फत. जातो चेंडू निर्धाच्या स्वरूपात. पहिला चेंडू येतोय निर्धाव स्वरूपात. मिस्टर पियुष याचा पहिला चेंडू. अगदी पांडू संघाची मात्र नवीन सितारे या ग्राउंडवर आपल्याला बघायला मिळतात. नवीन खेळाडूंना मात्र संधी देण्यात आली आहे. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू मात्र येतोय एक्स्ट्रा कव्हर फर्स्ट क्षेत्रामध्ये. इथे मात्र डायरेक्ट हिटची प्रयत्न झाला होता, डायरेक्ट हिट झाली नाहीये. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने. 2 धावा. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 26च्या आकड्यावर. सव्वीस धावा. पियुष हो, यावेळेस ब्लॉक कॉल मध्ये बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडूला खेळायला डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत एक धाव कुमार भोईर आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण कुमार भोईर मार्फत केलं जातंय. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली 27च्या आकड्यावर. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय पियुष भोईर मार्फत. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात. 3 चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्यात. फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर विनय. ओ, यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत आणि डिसिजन देत आहेत की हा अवंतर चेंडू आहे. अवंतर धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली ती म्हणजे 28च्या आकड्यावर. 28 धावा झालेत, गडी बाद झाले म्हणजे 4. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ, याल मात्र अगदी चेंडूला मात्र गॅप मध्ये खेळलाय. चेंडू मात्र नाही थांबणार, निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय
फुगली आहे थोडीशी, मात्र आता मात्र थोडीशीला धावसंख्येला आकार आलाय. 32 धावा झालेत. अजूनपर्यंत कितीदा चेंडू टाकवायचे आहेत, तर अजूनही 2 चेंडू बाकी आहेत या तिसऱ्या षटकातील. 2 चेंडू बाकी आहेत. चेंडू पुरवायचा आहे. या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. नक्कीच चांगली भागीदारी, पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांमार्फत. आतापर्यंत चांगली भागीदारी आपल्याला बघायला मिळते. 5व्या विकेटसाठी चांगली भागीदारी बघायला मिळते. 10 चेंडू मध्ये 23 धावा आतापर्यंत बघायला मिळत आहेत या भागीदारीनिशी. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा. याला मात्र अगदी गॅप मध्ये चेंडूला खेळल्यावर शतरक्षक चेंडूचा पाठला करतोय. नाही थांबणार चेंडू, निघून जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 36च्या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. लागोपाठचे 2 चेंडू, 2 चौकार. अजून एक तडाखा करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू पडला आणि थोडासा खाली जातोय चेंडू. शेवटचा चेंडू निर्धास्त स्वरूपात. पियुषाची षटक संपलेत. 3 षटक संपलेत. आता मात्र शेवटचं षटक कोण घेऊन येईल पांजू संघाकडनं, तोपर्यंत छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. मी विनंती करतोय पांजू संघ थोडासा फास्ट खेळायचा आहे. दोन्ही एंडने खेळण्याची मुभा असल्याने थोडासा फील्ड प्लेसमेंट मध्ये नक्की थोडासा वेळ होतोय. नक्कीच याच्यानंतर तुम्हाला 4 षटक खेळायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बॅट लाईनला सामोर जाईल, याकडे असं कृत्य करू नका. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर जय येतोय. गांधी तळावाच्या अगदी बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. निर्णायक 7 चेंडू आहेत. थोडासा अडचणीमध्ये सापडला होता, या अडचणीमधून बाहेर काढले ते म्हणजे 2 फलंदाज. एका बाजूला विनय आणि दुसऱ्या बाजूला जय या खेळाडूने. याला मात्र अगदी 20 शेप मध्ये केला होता. चेंडू मात्र डीप लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्र येतो, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत 2 धावा या पडून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 38च्या आकड्यावर. 38 धावा झालेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू मध्ये किती धावा येतील? एका बाजूला आपण बघू शकता जय महाकाल जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल, तर दुसऱ्या बाजूला पांजू जास्तीत जास्त डॉट चेंडू कसे येतील याकडे लक्ष असेल. यावेळी मात्र झेलच्या स्वरूपात गडी बांधतोय मिस्टर जय. याची खेळी संपुष्टात होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. मिस्टर कार्तिक येतोय खेळण्यासाठी. तर जय ज्याने 10 चेंडूचा सामना केला, 1 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या बॅट मधून आला आणि 20 धावा करून तो बाद झालाय. अगदी चांगली माहिती आम्हाला विशाल भोईर
देत आहेत गुणलेखनाच्या माध्यमातून. यामध्ये सन्मानपूर्वक एखाद्या प्रोफेशनल प्रमाणे चेंडूला मात्र क्लिक केलंय. चेंडू मात्र फॉरवर्ड पॉइंटला सचिन भोईर चेंडूला कलेक्ट करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. या 1 ने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 39 या आकड्यावर. बघा कार्तिकला आपण बघितलं तो की नॉन स्ट्राईक एंड कडे विनय चांगली फलंदाजी करतोय. त्याने मात्र बघा कार्तिकाने एक सिंगल काढून मात्र त्याला मात्र स्ट्राईक रोटेट केले आणि त्याला मात्र स्ट्राईक वर आणले. आता 3 चेंडू बाकी आहेत विनयाच्या माहितीसाठी. विनय आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. त्याने 3 चेंडूचा सामना करत 8 धावा बनवल्यात. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव पडून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. एकच धाव मिळेल. 1 या धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 40 च्या आकड्यावर. 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या इनिंग मधले आणि या 2 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील? याला पत्र अगदी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून स्वतः गोलंदाज चेंडूला कॅरी करेल, परंतु एवढा चेंडू भन्नाट वेगात होता. मात्र चेंडू मात्र त्यांना कॅरी करता आला नाहीये. चेंडू तो 1 धाव देऊन 1 ने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली 41 च्या आकड्यावर. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. स्ट्राईक यांकडे विनय. याला पण जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंग ऑनला, पकडला झेल आणि शेवटच्या चेंडूवर आली आहे विकेट. त्याने 11 चेंडूचा सामना केलाय आणि 20 धावा तो बनून बाद झाला होता. त्याच्यानंतर विनय त्याने 4 चेंडूचा सामना केला आणि 9 धावांनी तो नाबाद राहिलाय. केवळ 2 चेंडूचा सामना केला आणि तो 6 धावांनी बाद झाला होता. त्याच्यानंतर आदेश 2 चेंडूचा सामना करत 2 धावा त्याने देखील बनवल्या. बॉलिंग अनालिसिस बघायचं झालं तर मात्र आतिश भोईर त्याने 1 षटक हाताळलं, 3 गडी बाद केले आणि 9 धावा त्याने मोजल्या. दुसरं षटक जय याने हाताळलं, त्याने 1 षटक हाताळलं, 1 गडी बाद केला आणि 5 धावा त्याने मोजल्या गेल्यात. हसमुख मात्र यांचं आगमन झालंय, आपण त्याचं सहर्ष स्वागत करूया. तसेच लाखा यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत या श्रद्धांजली चषकामध्ये. तिसरं षटक रवींद्र याने हाताळलं, 1 षटक हाताळलं आणि 1 गडी त्याने बाद केला. आता थोडासा महागडा ठरलाय हा गोलंदाज, 15 धावा त्याने खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर शेवटचं षटक पियुष याने हाताळलं, 12 धावा त्याने खर्च केल्यात. तर सलामीची जोडी, चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. जय महाकाल मालजीपाडा संघ, आदेश अँड कंपनी.
आतिश आणि कुमार अशी सलामीची जोडी बघायला मिळते. एक दोन अष्टपैलू खेळाडू आहेत पांजू स्पोर्ट पांजू संघाचे. नक्कीच या जोडीवर जास्तीत जास्त जिम्मेदारी असते फलंदाजी करत असताना. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं टार्गेट आहे. या 42 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील किंवा या रोखण्यामध्ये कामयाब होईल तो म्हणजे जय महाकाल मालजीपाडा संघ. एक संघ आपण बघितला सोनिका माता मालोडी हा संघ. उद्या मात्र रविवारच्या दिवशी तो आपल्याला बघायला मिळेल. सामना जिंकला होता तो म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स संघाविरुद्ध आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यांनी मात्र रविवारी ठीक 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. याकडे लक्ष मी केंद्रित करतोय. नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर जय पाटील येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. 2 पंच आपण बघू शकतोय. एका बाजूला हितेंद्र भोईर आणि दुसऱ्या बाजूला स्केअरलेग पंच ललित भोईर उर्फ बंड्या सरांना आपण बघतोय. पंचाचा इशारा आलाय. दोन्ही संघांना हार्दिक अशा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज पियुष. उद्याच्या मॅचेस आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळते. या एक चेंडू नंतर मी तुम्हाला सांगतोय कुठचे कुठचे संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. यावेळेस मात्र अगदी चेंडू लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू अवंतरच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. पांजू स्पोर्ट संघाची मात्र इथे मात्र अकाउंट या अवंतर धावण्याची मात्र खुललं जात आहे. 1 या आकड्यावर पहिला चेंडू स्वेर हाताळलाय गोलंदाज जय पाटील मार्फत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बघितलं सोडून दिलं चेंडूला आणि बाकीचं काम पंचांनी मात्र बजावलं गेलं. अवंतरच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल 2 या आकड्यावर. उद्याचे सामने टिवरी वर्सेस कानई बी असा सामना बघायला मिळेल. त्याच्यानंतर चीना बॉईज वर्सेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र. त्याच्यानंतर वागरपाडा वर्सेस पत्तू पॅकर्स अंकुशमती दत्ताळी. आणि त्याच्यानंतर 94 कामन आणि सनम कुमार पायगाव या दरम्यान शेवटचा सामना बघायला मिळेल. यावेळेस बघा अगदी ब्लॉकलमध्ये चेंडूला खेळलं होतं हाताळलं होतं. मात्र चेंडूला मात्र बॅटन पॅडच्या मधनं चांगल्या रीतीने चेंडूला खोदून काढलं होतं फलंदाजाने आणि या 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 4 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात करत असताना फलंदाज कुमार भोईर यांना बघू शकतोय. अगदी शांत डोक्याने ते क्रिकेट खेळत आहेत. जय राईट आर्म ओव्हर द विकेटने कुमार फाटी. यावेळेस मात्र बघितलं आणि चेंडूला मात्र फेकून दिले सीमा रेषा पार. षटकार. आऊट पोचते ती म्हणजे 10 या आकड्यावर. जसा चेंडू शॉर्ट पिच बघायला मिळतोय आणि तसा मात्र बाहेर फेकलाय फलंदाज कुमार भोईर याने. ही तर या खेळाडूची ओळख आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर जय पाटील. पुन्हा एकदा चेंडूला मात्र डीप मिड विकेटच्या वरून फेकून दिले सीमा रेषा पार. येतोय गगनचुंबी षटकार. आपण बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडू होता अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्याला मात्र फेकून दिले सीमारेच्या बाहेर. अगदी पार्किंग झोन मध्ये चेंडूला फेकून दिले. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र ऑपस्टिक सोडून जाणार चेंडू. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवांतर धावण्याची ते मात्र धाव ऍड केली जाईल. या 1 धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 17 अशी सुरुवात. स्वतः यष्टीरक्षक कानमंत्र देण्यासाठी येतोय दीपू की कशा प्रकारे तुला गोलंदाजी करायची आहे.
इम्पॉर्टंट मॅच आहे. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये थोडासा अडचणीमध्ये आता सापडलाय गोलंदाज जय. त्याला धावा खर्च झालेत आतापर्यंत 17 धावा खर्च झालेत. 3 चेंडू त्याने वाईटच्या स्वरूपात हाताळलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, भरपूर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलाय आणि पकडलाय झेल आणि संपलाय कुमार भोईराचा खेळ. आतिश भोईर यांचे छोटे बंधू बघायला मिळतात. 2 बंधूंची जोडी आता मात्र मैदानाच्या आत बघायला मिळते. धावसंख्या आहे ती म्हणजे 17 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यामधील 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने सचिन साठी यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी उडवायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू निर्धावाच्या स्वरूपात. असे निर्धाव चेंडू हाताळावे लागतील गोलंदाजी करत असताना जय महाकाल मालजीपाडा संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील जय पाटील याचा घेऊन जाईल फलंदाज सचिन साठी. पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. जातोय चेंडू. अजून एक निर्धाव. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव हाताळलेत गोलंदाज जय पाटील याने. अठरा चेंडू आणि 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 चेंडू 25 धावा. वाडा मॅच. नक्कीच मालजीपाडा संघाच्या बाजूने जर बघायचं झालं तर मात्र जास्तीत जास्त तुम्हाला चेंडू जे आहेत ते मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळावे लागतील. निर्धाव चेंडू आले तर विकेट जाण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघू शकताय अगदी पांजू संघ एकेरी दुहेरी धावा जरी गेल्या ना तरी मात्र हा संघ आपल्या खिशामध्ये मॅच घेऊन जाईल. बघूया. क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत आपण कुठलीच भविष्यवाणी करू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. नंबर 2 चा गोलंदाजी मार्क येतोय. मिस्टर केवळ येतोय 30 सर्कलच्या आतमध्ये बघायचं तर मात्र एक शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. त्याच्यानंतर पॉइंटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि या दुसऱ्या बाजूला एक शॉट कव्हर फ्लॅश क्षेत्ररक्षक बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप मध्ये आप बघू शकता आपण डीप लॉंग अप आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बघू शकतोय. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र दुसरी गाव घेत असताना फलंदाज आतिश भोईर याला परतावं लागेल. लागतोय दुसरा धक्का. तो म्हणजे पांजू स्फोट पांजू संघाला.
भोईर बघा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. दुसरी धाव घेत असताना तो गडी बाद झालाय. थोडीशी घाई अति घाई संकटात नाही असं चित्र आपल्याला बघायला मिळालं. दोन बंधूमध्ये व्यवस्थित ताळमेळ झालं नाहीये. दुसरी धाव घेत असताना पियुष आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आत. आतापर्यंत सचिन 2 चेंडूचा सामना केलाय, एकही धाव आली नाही त्याच्या बॅटमधला. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू मात्र दन 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 करत निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय चौकार. नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. चार धावेने जाऊ संख्या पुढे सरकली आहे 22च्या आकड्यावर. काय अप्रतिम फटका खेळ होता सचिनच्या बॅट मधनं. प्रयत्न कव्हरला शत्रक्षक आहे तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. अपील केली होती आणि धाव पूर्ण झाली. 1 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली ती म्हणजे 23च्या आकड्यावर. चांगलं टेलिकास्ट केले होत आहे. डिका यांच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केले होत आहे. चांगली क्लिअरिटी आपल्याला बघायला मिळते. 23 धावसंख्या. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. केवळ गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होईल. चौथा चेंडू टाकण्यासाठी तो सज्ज होतोय. तर स्ट्रायकरकडे फलंदाज पियुषला बघू शकतोय. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये नाही थांबणार चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय चौकार. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 गडी बाद 27 धावा. चौथा चेंडू 15 धावांची गरज. प्रयत्न चेंडू उंच गेलाय. हवेत आहे चेंडू. स्वतः गोलंदाज येतोय आणि जेल कॅरी करतोय आणि समाप्त होतोय फलंदाज पियुष भोईर याचा खेळ. करण भोईर मैदानाच्या आत दाखल झालाय. त्याच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 27 धावा. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 42 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा प्रति उत्तर दिले पांजुस्फोट पांजू या संघाने. 27 धावा झालेत. शेवटचा चेंडू असेल केवळ याचा. या षटकामध्ये अनालायसिस बघायचं झालं तर मात्र एक चेंडू त्याने वाईड हाताळला. त्याच्यानंतर एक चौकार डॉट आणि चौकार बघायला मिळतोय. ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न अपील केली आहे पंचेकडे. मात्र चेंडू जातोय डॉटच्या स्वरूपात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 3 गडी बाद 27 अशी स्थिती बघायला मिळते पांजुस्फोट पांजू या संघाची.
जेव्हा प्रथम फलंदाजी करत होता तेव्हा मात्र मालजीपाडा संघाच्या 27 धावा होत्या, 24 धावा होत्या आणि इथे मात्र 27 धावा आहेत. ते म्हणजे पांजू स्पोर्ट पांजू या संघाच्या 3 धावेपासून थोडाफार दूर आहे. अनालिसिस करायचं झालं तर मात्र 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15 धावा, वाढ मॅच. नक्कीच एखादी विकेट जर आली तर थोडासा अडचणीमध्ये सापडू शकतोय तो म्हणजे पांजू स्पोर्ट पांजू. तर दुसऱ्या बाजूला सिंगल आणि डबल वर जास्तीत जास्त विकेट आहेत पांजू स्पोर्ट पांजू संघाकडे. एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी आरामात ही मॅच आपल्या खिशामध्ये टाकू शकतोय. आकाश येतोय नंबर 3चं षटक घेऊन. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत अगदी आमच्या समालोचन कक्षेच्या समोरून. 12 चेंडू 15 धावेंची गरज जिंकण्यासाठी. सचिन भोईर एका बाजूला बघू शकताय स्ट्राईक एंड कडे, ज्याने 4 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 5 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. पहिला चेंडू याला मात्र बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खेळले जातं. क्षेत्ररक्षक आदेश पाटील चेंडूला उचलतोय, फेकी करतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय मिस्टर करण. चला फलंदाज लगेच पाठवून द्या, वेळ न गमवता. थोडं फास्ट खेळायचं आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र गडी बाद झालाय. 11 चेंडू 14 धावांची गरज जिंकण्यासाठी. नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. धावसंख्या ती म्हणजे 28 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. जिग्नेश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो दाखल होतोय. जबरदस्त मॅच चालू आहे. एका बाजूला आपण बघू शकताय जय महाकाल मालजीपाडा आणि दुसऱ्या बाजूला पांजू स्पोर्ट पांजू या दरम्यान सामना चालू आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट सोनिका माता मालोडी या संघाविरुद्ध रविवारच्या दिवशी लढेल. ठीक 10 वाजता जो संघ विजेता होईल त्यांनी मात्र उपस्थित राहायचं आहे. फलंदाज आकाश दुसरा चेंडू. याला जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत मात्र नाही. चेंडू मात्र अडवणार, निघून जाईल सीमा रेषा पार. येतोय चौकार. काय आल्याला चांगला स्ट्रोक्स खेळलाय. अगदी मनगटाचा वापर करत चेंडूला मात्र फेकून दिले. सीमारेषा पार चौकार. 10 चेंडू 10 धावांची गरज. या प्रकारे समीकरण बघायला मिळतं. जिग्नेश आल्याला मात्र चौकानेशी तो स्वतःच अकाउंट ओपन केलंय या फलंदाजाने. या मात्र बॅटची एज घेतली आहे मात्र धाव घेत असताना गडी बाद होतोय तो म्हणजे जिग्नेश. थोडीशी घाई गडबड केली गेली होती सचिन भोईर मार्फत. अगदी बॅटची एज घेतली होती. यष्टीरक्षक याच्या हातातून झेल तो सुटला गेलाय. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. त्याच्यानंतर मात्र चेंडू त्यांनी मात्र फेकलाय गोलंदाज याच्याकडे. चला क्षेत्राचे लगेच सजून घ्या. जय महाकाल मालजीपाडा संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. दर्शन येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आत. जिग्नेश अगदी 2 चेंडूने सामना केला आणि 4 धावांवर तो बाद झालाय. पहिलं षटक आपण बघितलं होतं जय मार्फत थोडस महागडं ठरलंय. त्या षटकामध्ये तब्बल
17 धावा खर्च झाल्यात. आकाश पुन्हा एकदा गोंधळी मार्गावर राईट आर्म ओव्हर द विकेटने सचिन भोईराच्या फाटी. हो यावेळेस मात्र बॅटन पॅडच्या मध्ये चेंडूला खेळल्या जात आहे. चेंडू येतोय वाईटिश मिडॉनला. चेंडूला उचलतोय क्षेत्ररक्षक आणि फेकतोय तोपर्यंत एक धाव. 8 चेंडू 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. 8 चेंडू 9 धावा. ती 30 धाव संख्या. गडी बाद झालेत 5. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि पकडलाय झेल. समाप्त होतोय फलंदाज दर्शनाचा खेळ. चला फलंदाज लगेच पाठवून द्या. आज पांजू संघ जसा विकेट जातो तसा तुम्ही फलंदाज रेडी ठेवा, कारण अंधार होत चाललाय. याकडे देखील लक्ष द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर जय. 7 चेंडू 9 धावांची गरज. 33 धावा झालेत. गडी बाद झाले ते म्हणजे 6 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. स्ट्रायकरकडे फलंदाज आहे तो म्हणजे जय. नॉट स्ट्राईक एंड कडे बघायला मिळतोय सचिन, ज्याने 6 चेंडूचा सामना केला आहे आणि 7 धावांवर तो खेळतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू गेलाय. विनोद आहेत मात्र त्यांना गुंगारा देत चेंडू निघून जातोय. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. झेल सुटलाय आणि चौकार देखील आलाय. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज. विनोद मार्फत थोडीशी चुकी बघायला मिळते. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता त्यांच्याकडनं, मात्र झेल काही मिळाला नाहीये. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. मी विनंती करतोय जय महाकाल मालजीपाडा या संघाला. 6 चेंडू 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच बघायला मिळेल. हा नक्कीच झेल किंवा चेंडू फक्त अडवला असता तर नक्कीच धावा या वाचल्या असत्या. विनोदकडनं थोडीशी झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. अगदी शेवटच्या टप्प्यात तुम्ही आलाय आणि अशा प्रकारे तुम्ही चुकी कराल तर मात्र चुकीला माफी नाही. स्वतः गोलंदाज विनोद येतोय, ज्यांच्याकडनं मात्र भरपूर अपेक्षा वाढलेत जय महाकाल मालजीपाडा संघाला. स्ट्रायकरकडे बॅटर जो की आतापर्यंत चांगला खेळ तो करतोय सचिन बघायला मिळतोय. सचिन भोईर स्ट्राइक एंड कडे आहे. जर ही विकेट जर मिळतीये जय महाकाल मालजीपाडा संघाला तर थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतोय फलंदाजी करत असताना पांजू स्पोर्ट पांजू हा संघ. जर त्याच्या गोष्टी आहेत, क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. डाव करताना गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर विनोद. पहिला चेंडू. ओ याला पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. काय चेंडू हाताळलाय विनोद पाटील मार्फत. लाईक बायच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 या आकड्यावर. 5 चेंडू 4 धावांची गरज. वाडा मॅच. एखादी विकेट या मॅचला नक्कीच जय महाकाल मालजीपाडा संघाने बाजूने जाईल, तर एखाद्या दुहेरी धाव पांजू स्पोर्ट पांजूच्या बाजूने जाईल. याला पत्र अगदी प्रोफेशनल पद्धतीने चेंडूला खेळला होता.
अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळला होता, मात्र चेंडूवर या येते एक धावची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचली ती म्हणजे 39 या आकड्यावर. 4 चेंडू 3 धावांची गरज, 4 चेंडू 3 धावा. वाड मॅच, एक जबरदस्त सामना. एखादे डॉट चेंडू या मॅचला नक्कीच मालजीपणाच्या बाजूनेच घेऊन जाईल. डावखुरातने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. हो, याला पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न, एक धाव पडून पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना सचिन भोईर याला परतावं लागतं. गडी बांधतोय, एक इम्पॉर्टंट विकेट सचिन भोईर याची मिळाली होते. लागतोय धक्का क्रमांक 7वा. चला फलंदाज फास्ट या. रवींद्र आलाय, नवीन फलंदाज, नवीन बॅटर बघायला मिळतोय. 3 चेंडू 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 धावा. पंच देखील अगदी निरीक्षण करून सज्ज उभे आहेत आपल्या जागेवर. याल पत्र फ्लाय स्लिपला आणि चांगला झेल पकडलाय. वाडा झेल, अप्रतिम झेल पकडलाय आणि गडी बांधतोय फलंदाज रवींद्र. काय झेल पकडलाय, अप्रतिम. अगदी लाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकताय, अगदी स्लाइस केलं होतं चेंडूला, फ्लाय फ्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि काय झेल पकडलाय, अप्रतिम झेल. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय. अप्रतिम अप्रतिम. अगदी एका हातामधून चेंडू जणू काय पडेल असं वाटलं होतं, मात्र नक्कीच 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. थर्ड अंपायर घेतलाय. ओके, नक्कीच विकेट आहे. अगदी काय अप्रतिम झेल पकडलाय. अभि होते तिकडे, काय अगदी सूर मारलाय आणि चांगला झेल पकडलाय. अगदी एका क्षणी असं वाटलं होतं की हा चेंडू हातातून निसटतोय की काय, मात्र स्वतःला झुकवलं, स्वतःला सावरलं आणि काय झेल पकडलाय. अप्रतिम अप्रतिम. अगदी एक वेळा नाही तर 100 वेळा हा झेल बघण्यासारखा वाटतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज. विकेट गेलेत, आतापर्यंत 8 गडी बाद झालेत. 2 चेंडू 2 धावा, 8 गडी बाद झालेत. पांजू स्पोर्ट पांजू या संघाचे नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर धीरज. 2 चेंडू 2 धावांची गरज. वाड मॅच, एक अप्रतिम सामना बघायला मिळतोय. काय मॅच आहे. एका बाजूला पांजूचा संघ बघायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मालजीपाड्याचा संघ बघायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज. विनोद, यावेळेस काय चेंडू हाताळलाय, काय चेंडू हाताळलाय. धाव घेत असताना परतावं लागेल फलंदाज धीरजाला. आता बघा, 1 चेंडू आणि 2 धावांची गरज.
एक चेंडू 2 धावा. वाड मॅच रिप्ले मध्ये बघू शकतोय कशा प्रकारे या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. या 2 धावा तुम्हाला बनवायची आहेत, याकडे लक्ष द्या. पांजू स्पोर्ट पांजू संघ एक चेंडू आणि या 2 धावांची गरज जिंकण्यासाठी. वाडा मॅच एक चेंडू 2 धावा. नक्कीच ज्याने आपण बघितलं होतं जय आलाय नवीन फलंदाज खेळण्यासाठी. विनोद याने नक्कीच झेल सोडला होता. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शतचन लगेच सजून घ्या. मालजीपाडा संघ शतचन लगेच सजून घ्या. आम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे, मात्र थोडीशी दखल घ्या कारण अंधार होत चाललाय. एक चेंडू 2 धाव्यांची गरज. वाड मॅच अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी. काय सामना चालू आहे. एका बाजूला मालजीपाडा तर दुसऱ्या बाजूला संघ बघू शकतोय पांजूचा संघ बघायला मिळतोय. कुठचा संघ जिंकेल, पांजू जिंकेल की मालजीपाडा जिंकेल, मालजीपाडा जिंकेल की पांजू संघ जिंकेल असा मात्र सामना बघायला मिळतोय. एक रफ अँड टफ मॅच बघायला मिळते डीके स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून. एक चेंडू 2 धावा. वाडा मॅच शेवटचा चेंडू. पुढे येऊन चेंडूला मात्र स्लाइस केलाय. एक धाव पडून पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय जय महाकाल मालजीपाडा या संघाने. आणि काय अप्रतिम सामना बघायला मिळतोय. अगदी अप्रतिम सामना आपण बघू शकतोय रिप्ले मध्ये कशा प्रकारे या चेंडूला मात्र खेळलं होतं फलंदाजाने. अगदी 30 सर्कलला मात्र भेदला होता चेंडू. त्याच्यानंतर मात्र आकाश जाधव या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू फेकला गेलाय आणि रनआउटच्या स्वरूपात हा गडी बाद झालाय. मॅन ऑफ द मॅच कोण असेल मित्रांनो. आणि गॅस नो डाऊट ज्याने शेवटचं षटक हाताळलंय आणि या मॅचला वेगळीच कलाटणी दिली आहे. 5 धावा डिफेंड केल्यात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर विनोद पाटील. विनोद पाटील आम्ही विनंती करतोय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी, कारण विनोद यांच्या हातातून मात्र झेल सुटला होता आणि वेगळीच कलाटणी पांजू स्पोर्ट पांजू या संघाला मिळाली होती. आणि त्याच्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय, काय कमालीची गोलंदाजी विनोद पाटील मार्फत. मी विनंती करतोय आदरणीय सन्माननीय रामकिडी साहेब